नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय व्लॉग. खूप दिवसांनी मी व्लॉग करतेय. खूप महिने झाले आम्ही व्लॉग केला नाहीये. काही कारणामुळे मी व्लॉगिंग थांबवलं होतं, बट आता हळूहळू का असेल मी व्लॉगिंग स्टार्ट करतोय. सो मी आली आहे माझ्या गावी आणि वैभवला पण सुट्टी होती. माझंही थोडेफार काम नव्हतं, त्यामुळे आम्ही गावी आलोय. आणि आता सध्या माझ्या एका बहिणीचं लग्न ठरतंय. सो त्या थोड्याफार छोट्या मोठ्या खरेदीसाठी आम्ही एका ठिकाणी चाललोय. सो आजचा हा पूर्ण व्लॉग त्यावरच असणार आहे. सो हे माझे दोन भावंड मागे लाजत आहेत. तुम्ही ह्या दोघांना नक्कीच मिस केला असेल, बिकॉज तुम्हाला मला खूप सारे डीएम आलेत की दीदी तुझ्यापेक्षा आम्हाला गज्जी, स्वानंद, विक्रांत आणि सलोनी यांना बघायला खूप आवडतं. सो आवर्जून मी ते लोक सगळे असताना आज व्लॉग करतेय. सो आज माझी मम्मी पण आहे. माझी मम्मी खूप छान दिसते आज बघा. विक्रांत स्वानंद हाय करा. हाय हॅलो. जगाशिवाय स्वानला लाज वाटायला गे. अनफॉलो गाईज पटकन स्वानंदला अनफॉलो. सो आता आम्ही एक आमचं महत्वाचं पार्सल घ्यायला चाललोय. ते तुम्ही नंतर बघायलाच आमचं पार्सल कोणतं आहे ते. त्याला मी गाडीत टाकू आणि देन मग पुढे जाऊ. फायनली आम्ही आमचं पार्सल घ्यायला पोहोचलोय. हे आमचं पार्सल आहे. ऐक 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 गजी इकडे बा. आणि मम्मी आमच्या मावशीने वाढलेलं मस्तपैकी गरम गरम सांबार आणि भात खातीये. किती दोन नव्हे, किती एकच आणले. काय दुकान घालायचंय. आउटफिट चेक. वरचं कुठून घेतलंय का आपण? हा, पार्ला स्टेशन, कोगा मार्केट. आणि खालचं पण खाली कोगा मार्केट. आमची गाडी घाण झालीये खूप. विक्रांत हाय बोल. बावळट विक्रांत. हॅलो. कुठे गेला? नाकावर तुझ्या हे आलंय. इंजेक्शन मारलाय नवीन मेंबर आज. हा गजीचा सगळ्यात लहान भाऊ आणि विक्रांतचा फेवरेट. नाही, मावशीसाठी म्हटलेलं मी. वैभव मला खूप साऱ्या साड्या घेऊन देणार आहे. आणि माहित नाही, एका बहिणीचं लग्न ठरलंय. बघू आता कधी होते. त्याच्या फक्त लग्नाची खरेदी नाही, पण ऍटलिस्ट चुप रे, ही माझी लाईन म्हण. ही बघा सगळे काळे कपडे आहेत ना, ही माझी लाईन आहे. सो आम्ही कसं नॉर्मल रेग्युलर शिफॉनच्या साड्या वगैरे घ्यायला आलोय. बघू कुठल्या मिळतात का चांगल्या. 1760 साड्या काढल्यानंतर आम्हाला ही एक साडी आवडली. खूप सॉफ्ट आहे गाईस, खूप सॉफ्ट आहे. एवढी सॉफ्ट आहे ना, म्हणजे मी जशा नेसते रेग्युलर तशा साड्या एकदम सॉफ्ट. ही साडी डन केली आहे गच्चीने. खूप आवडली ऍक्च्युली, मला पण आवडली. दोघींनी पण सेम सेम नको म्हणून नाही घेते आम्ही. आणि आमच्या गज्जीचा नवरदेव पण आला इकडे शॉपिंगसाठी. लाजतायत ते. आम्हाला ना एक पण साडी आवडत नाहीये, माहित नाही का. नको मला, नको. घरी खूप झालेत. चल नको मला, नको मला. नाहीच डोळे दिसत नाहीत त्याचे. डोळे नाक साईडला करून डोळे दाखवायला लागतात. हॅलो. मी केस सोडले आले, आता मी बांधले. एवढा वैताग आला मला. काजळ घातलं डोळ्यांमध्ये, त्यामुळे पूर्ण डोळे काळे काळे झाले. आम्ही मसाला दूध घेतलंय, म्हणजे मी चहा पित नाही म्हणून मसाला दूध. आणि मी मसाला दूध घेते म्हणून सगळ्यांनीच मसाला दूध घेतलाय. आणि आम्हाला हा चहाची ट्रीट देत आहे आमच्या भाऊजा, नवीन भाऊजा. आमची शॉपिंग झाली, चहा झाला, जीप आम्ही आमची पोळवून घेतली आहे. आणि आता आम्ही आलो इथे फक्त वॉशरूमसाठी. म्हणजे इथे मॅकडी वगैरे आहे, KFC मॅकडी आहे. सो ऑफकोर्स सलोनी आणि वैभव एकत्र असले की मिटले आता स्टॉप पहिला घेतातच. वैभव आणि विक्रांत KFC खायला गेले आणि आम्ही सगळे इथे मॅकडी खातोय.
दादाड कंपनी जिंदाबाद. आत्ता आम्ही सगळेजण एकत्र आलोय, माझी मम्मी, मावशी, दीदी सगळे, आणि आम्हाला हिने सुंदर व्ह्यू दाखवला आहे. बघा, खूप सुंदर व्ह्यू आहे. हे निपाणी साईडला आहे, ऑलमोस्ट कोल्हापूरच्या पुढे, आमच्या गावच्या आणि कोल्हापूरच्या मधोमध निपाणी आडी म्हणून एक ठिकाण आहे. तिथे दत्तांचं मंदिर आहे एका डोंगरावर, तिकडून हा व्ह्यू दिसतो. वर्षाचा शेवटचा सनसेट आम्ही इथे खूप छान एन्जॉय करतोय आमच्या फॅमिली सोबत. हे शेणाचे ढपळे इग्नोर करा. खूप सुंदर माझं वर्ष गेलंय माझ्या नवऱ्यासोबत, आणि ह्याच्यासोबतच मी मूव्ह ऑन करतीये 26 मध्ये. आय लव्ह यू बाय बाय. हॅपी न्यू इयर गाईज. या इयरचा शेवटचा सनसेट विथ माय फॅमिली, क्रेझी फॅमिली. शॉपिंग करणं थांबत नाही. आता मस्तपैकी सनसेट झालाय, चला निघालो असं म्हणून निघत होतो, तोपर्यंत ह्या परत नाथमध्ये आलंय. म्हणजे आमचं शॉपिंग झालंय, बट मम्मीचे शॉपिंग बाकी होतं म्हणून परत आलोय अगेन, पुन्हा त्याच दादांना सतवायला. सो आम्ही आमची शॉपिंग वगैरे कंप्लीट करून निघालो घरी. आत्तापुरतं एवढंच, कारण जास्त काही व्हिडिओ करता नाही आलेत. आणि सगळ्यांना वन्स अगेन आमच्याकडून, आमच्या पूर्ण फॅमिलीकडून हॅपी न्यू इयर. तुमचं हे वर्ष सुखाचं समृद्धीचं जाओ, अशीच आमच्यासोबत राहा, आणि जमेल तशी मी ब्लॉग टाकत राहीन. थँक्यू फॉर सपोर्टिंग गाईज. बाय.